ज्येष्ठ इतिहासकार प्राध्यापक मा. देशमुख यांचं नुकतंच निधन झाले। त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली असून नागपूरमध्ये हजारोंच्या उपस्थितीसह शिवधर्म पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ज्येष्ठ इतिहासकार आणि इतिहासाचे साक्षेपी संशोधक प्राध्यापक मा. देशमुख यांचे बुधवारी पहाटे निधन झाले। ते 89 वर्षांचे होते। इतिहासाची फेरमांडणी करताना बहुजनांच्या जाणीवांच्या जागृतीसाठी त्यांनी आयुष्यभर लेखन केले। मा. देशमुख यांच्या पार्थिवावर सायंकाळी शिवधर्म पद्धतीने नागपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय व चळवळीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्राध्यापक मा. देशमुख यांच्या निधनाने वृत्तस्थ इतिहास संशोधक आणि बहुजनांचा बुलंद आवाज हरवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या प्राध्यापक मा. देशमुख यांनी सुरुवातीला प्राथमिक शिक्षक म्हणून काही वर्ष नोकरी केली। त्यानंतर ते नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले। ऑगस्ट 1996 ते सेवानिवृत्त झाले। मध्यमयोगी भारताचा इतिहास हा त्यांचा ग्रंथ खूपच गाजला। या ग्रंथाच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक संशोधन, साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळवला। या पुस्तकावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती। दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली। राष्ट्रजागृती लेखमालेअंतर्गत प्राध्यापक मा. देशमुख यांनी ग्रंथ लिहिले। त्यात प्रामुख्याने अभिनव अभ्यास कसा करावा, जय जिजाऊ, प्राचीन भारताचा इतिहास, बहुजन समाज आणि परिवर्तन, बौद्ध धर्म आणि शिवधर्म, भांडारकर झाकी है, शनिवार शनिवार वाडा बाकी है, मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही, मनुवाद्यांची लढा, मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा, मराठ्यांचा दासीपुत्र, युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा, रामदास आणि पेशवाई, वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य, राष्ट्रवादीचे शिवराज्य शिवशाही, सन्मार्ग समाज प्रबोधन आणि साहित्यिकांची जबाबदारी यासह अनेक पुस्तके आणि ग्रंथांचे लेखन केले। यापैकी बहुतांश पुस्तकांच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत। सुमारे 8 वर्ष भारतीय बहुजन समाजाला ज्ञानी करून ज्ञानवृत्त शोषणमुक्त करण्यासाठी, सत्य इतिहास जनसामान्यांच्या समोर आणण्यासाठी जीवाचे रान करणारे इतिहासकार, वक्ता, लेखक, प्रबोधनकार, समाज सुधारक शिवश्री मा. देशमुख यांच्या निधनाने जगभरातील बहुजन समाज पोरका झाल्याची भावना मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली आहे।